अवेळी रात्री रस्त्यावर भटकल्याने माणूस 6 प्रकारच्या संकटात सापडतो। ती संकटे म्हणजे तो स्वतः अरक्षित राहतो, त्याची बायको मुले अरक्षित राहतात, त्याची मालमत्ता ही अरक्षित राहते। त्याप्रमाणे ज्या गुन्ह्यांचा तपास लागला नाही त्यासंबंधी त्याच्यावर संशय घेतला जातो। खोट्या अफवा त्याला चिकटतात आणि त्याला इतरही पुष्कळच दुःखे सहन करावी लागतात। तमाशा जत्रा यात भटकत राहिल्याने तो 6 प्रकारच्या संकटात सापडतो। ती संकटे म्हणजे तो सारखा विचार करीत राहतो की आज नाचणे कुठे आहे, गाणे कुठे आहे, बजावणे कुठे आहे, काव्यगायन कुठे आहे, झांजा वाजवे कुठे आहे, ढोलकी कुठे वाजत आहे। जुगाराने मोहित होणाऱ्यावर 6 संकटे येतात। खेळात जिंकला तर त्याचे सहकारी त्याचा द्वेष करतात, हरला तर द्रव्यनाशाबद्दल तो स्वतः शोक करतो, त्याच्या जवळची नगदी संपत्ती व्यर्थ होत जाते, त्यामुळे तो संगोपन करू शकत नाही, न्यायालयासमोर त्याच्या शब्दाला किंमत उरत नाही, त्याचे मित्र आणि सहकारी त्याचा तिरस्कार करतात, लग्नासाठी त्याला कोणीच मागणी घालत नाही, कारण लोक म्हणतात की जुगाऱ्याला बायकोचे पालन पोषण कसे करता येईल। कुसंगतीचे 6 प्रकारचे संकटे आहेत। ती म्हणजे त्याला कोणीही जुगारी, कोणीही व्यभिचारी, कोणीही दारूबाज, कोणीही लबाड, कोणीही पैसे खाऊ आणि कोणीही हिंसक मनुष्य यांच्याशी त्याची मैत्री जळते। आळशीपणाच्या सवयीने ओढवणारी 6 संकटे असतात। तो म्हणतो आज फार थंडी आहे म्हणून मी काम करीत नाही, फार गरमी आहे म्हणून मी काम करीत नाही, अद्यापी अवकाश आहे किंवा आता फार उशीर झाला म्हणून मी काम करीत नाही। तो म्हणतो फार भूक लागली आहे म्हणून काम करत नाही, तो म्हणतो हातात फारच काम आहे म्हणून काम करीत नाही आणि अशा रीतीने जे करायला पाहिजे ते त्याच्या हातून घडत नाही, त्याच्या संपत्तीत भर पडत नाही आणि असलेली संपत्ती हळूहळू नाहीशी होऊ लागते। व्यवहारी माणसाच्या धर्माला सद्धर्म तेव्हाच म्हणता येईल जेव्हा तो त्याला खऱ्या मित्राची पारख करण्यास शिकवेल। मित्र म्हणून म्हणवणारे परंतु वस्तुतः शत्रू असणारे असे 4 प्रकारचे लोक असतात। लोभी असणारा पुरुष, बोलघेवडा परंतु कृतीने शून्य असा पुरुष, खुशामत्या पुरुष आणि उधळ्या प्रवृत्तीचा पुरुष। यापैकी पहिल्या प्रकारचा मनुष्य बाहेरून मित्रत्व दाखवितो परंतु आतून तो शत्रूसारखाच वागतो, कारण तो देतो थोडे व मागतो अधिक। केवळ भीतीने तो आपले कर्तव्य करीत असतो, परंतु त्याचा मूळ हेतू स्वतःचा स्वार्थ साधणे हा असतो। जो बोलघेवडा आहे आणि कृतीच्या नावाने शून्य आहे असा मनुष्य कितीही मैत्री दाखवित असला तरी तो शत्रूच मानावा, कारण तो आपल्या गत किंवा भावी काळासाठी मोठ्या आत्मीयतेने बोलत असला तरी त्याचा हेतू पोकळ शब्दांनी तुमची कृपा संपादन करायची हा असतो। प्रसंग पडताच मात्र तो आपल्या अंगी सहाय्य करण्याचे सामर्थ्य नाही असे सांगून दगा देतो। खुशामती मनुष्य मित्रासारखा वाटत असला तरी तो शत्रूच समजावा, तो दुष्कृत्य करण्याला संमती देतो आणि सत्कृती करण्याला असहमती दाखवितो। तो तुमच्या तोंडावर तुमची स्तुती करतो परंतु तुमच्या पाठीमागे दुसऱ्याजवळ तुमची निंदा करतो। त्याप्रमाणेच उधळ्या सोबती मित्रासारखा वाटत असला तरी शत्रूच समजावा, कारण तुम्ही अवेळी रस्त्यावर भटकत असताना तो तुम्हाला सोबत करतो, नाच तमाशा पाहताना तो तुम्हाला सोबत करतो, तुम्ही धूर्त क्रीडेत मग्न झाला असता तुम्हाला तो सोबत करतो। मनपूर्वक मैत्री करणारे 4 मित्र असतात। सहाय्यक, सुख दुःखामध्ये समान मैत्री ठेवणारा, सद्वर्तनाचा सल्ला देणारा आणि सहानुभूती दाखवणारा। जो सहाय्यक असतो तो खरा मित्र समजावा, कारण तुम्ही बेसावध असताना तो तुम्हाला सावध करतो, तुमचे आपले मालमत्तेवर लक्ष नसताना तो तिचे संरक्षण करतो, तुम्ही भयग्रस्त झाले असता तो तुम्हाला आश्रय देतो, तुम्हाला एखादे काम करावयाचे असले की तुम्हाला त्याची गरज असेल ते तुम्हाला दुपटीने पुरवतो। सुख दुःखामध्ये समान मैत्री ठेवणारा खरा मित्र मानावा, कारण तो आपली गुपिते तुम्हाला सांगतो, तुमची गुपिते तो गुप्त ठेवतो, तुमच्या अडचणीत तो तुमचा त्याग करीत नाही, प्रसंग पडला तर तुमच्यासाठी प्राणदान करायला तयार असतो। तुम्ही काय केले पाहिजे याचा सल्ला देणारा खरा मित्र मानावा, कारण तो तुम्हाला दुष्कृत्यापासून परावृत्त करतो, सत्कृत्याला प्रवृत्त करतो, जे पूर्वी कधी ऐकले नाही अशा 4 गोष्टी तुम्हाला सांगतो आणि सन्मार्ग दाखवतो। तुमच्याबद्दल सहानुभूती दाखवणारा खरा मित्र मानावा, कारण तो तुमच्या दुःखाने दुःखी होतो, सुखाने आनंदित होतो, तुमची निंदा करणाऱ्यांना तो प्रतिबंध करतो आणि तुमची स्तुती करणाऱ्यांची तो प्रशंसा करतो, असा भगवंतांनी त्याला उपदेश केला।
जो धर्म मानव धर्म आहे तो मानवाला षडदिशांची पूजा करण्याचे शिकवण्याच्या ऐवजी आपल्या आईबापांची सेवा करावी व त्यांचा मान राखायला शिकवतो, आपल्या शिक्षणाचा आदर करण्यास शिकवतो, आपली स्त्री आणि मुलांवर प्रेम करणे, आपले मित्र आणि सुहृय यांच्याशी स्नेहपूर्वक वागणे आणि आपल्या नोकर चाकरांची मदत करायला त्याला मानव धर्म शिकवतो.